Hello, my dear students. Good mornings. I am Dusar Vishwas, lecturer from Pravara Medical Trust, College of Pharmacy, Sheogaon. My subject is Hospital and Clinical Pharmacy. So, friends, previous lecture we was discuss or started new chapter or topic, that is स्टोर परचेसेस अँड इन्व्हेंटरी कंट्रोल. विद्यार्थी मित्रांनो, आपण स्टोर परचेस आणि इन्व्हेंटरी कंट्रोल हा जो चॅप्टर आहे त्या चॅप्टरमध्ये ड्रग स्टोरेज आणि इन्व्हेंटरी कंट्रोल त्या ठिकाणी हा पॉईंट स्टडी केला होता मागील लेक्चरमध्ये. त्याचबरोबर नेक्स्ट वन, रोल ऑफ फार्मासिस्ट इन परचेसिंग ऑफ द ड्रग. फार्मासिस्टचे रोल काय आहेत परचेसिंगमध्ये तेही स्टडी केलं होतं. त्याच्यामध्ये डायरेक्टली फ्रॉम मॅन्युफॅक्चरर असेल, त्यानंतर डायरेक्टली फ्रॉम होलसेलर असेल, आयदर मॅन्युफॅक्चरर किंवा होलसेलर असेल, फ्रॉम लोकल रिटेल फार्मसी असेल, इत्यादी पॉईंट त्या ठिकाणी स्टडी केले होते. त्यानंतर रोल ऑफ परचेसिंग ऑफिसर, त्यांचे काय रोल आहेत तर ते स्टडी केले होते. त्यानंतर नेक्स्ट वन, ऑब्जेक्टिव्ह ऑफ इन्व्हेंटरी कंट्रोल. ऑब्जेक्टिव्ह ऑफ इन्व्हेंटरी कंट्रोल त्या ठिकाणी स्टडी केले होते. आजच्या या लेक्चरमध्ये आपण प्रोसिजर फॉर परचेसिंग. टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट प्रोसिजर फॉर परचेसिंग. प्रोसिजर कशा प्रकारे असते परचेसिंगची ती त्या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत. द प्रोसिजर फॉर परचेसिंग द ड्रग डिस्क्राइब हिअर assumes that there exists in the hospital qualified pharmacist and the purchasing agent. प्रोसिजर जे आहे परचेसिंगची, ड्रग डिस्क्राइब्स हिअर ॲझ्युम दॅट देअर एक्झिस्ट इन कुठे हॉस्पिटल, त्याचबरोबर क्वालिफाईड पर्सन कोण असेल फार्मासिस्ट आणि परचेसिंग एजंट. इट इज ऑल्सो ॲझ्युम दॅट द स्पेसिफिकेशन हॅव बीन ड्रॉन बाय द फार्मासिस्ट. कोण ड्रॉन करतं स्पेसिफिकेशन तर फार्मासिस्ट. अँड ऑल सप्लायज ऑर्डर विल बी रिसिव्ड अँड स्टोअर इन द फार्मसी और स्टोअर रूम कंट्रोल बाय फार्मासिस्ट. आणि ज्या सप्लाय ऑर्डर असतील त्या रिसिव्ड करण्याचं त्याचबरोबर स्टोअर करण्याचं इन फार्मसीमध्ये किंवा स्टोअर रूम कंट्रोल करण्याचं काम कोणाकडे असतं तर त्या ठिकाणी फार्मासिस्टकडे. द फार्मासिस्ट और person authorized by him should complete purchase request form for the product desired, which is given on the next page. तर परचेस रिक्वेस्ट XYZ हॉस्पिटल पुणे हा जो फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट त्या ठिकाणी आपल्याला दाखवलेला आहे. ते परचेस रिपेअर रिक्वेस्ट आहे. कशाची रिसिप्ट आहे तर परचेस्ड रिपेअर रिक्वेस्टची त्या ठिकाणी रिसिप्ट आहे. त्या ठिकाणी हॉस्पिटलचं नाव काय आहे XYZ हॉस्पिटल, ॲड्रेस आहे पुणे. परचेस रिपेअर रिक्वेस्ट XYZ हॉस्पिटल पुणेची आहे. त्यामध्ये काय काय फॉर्मॅट कसा आहे, नंबर आहे, राईट साईडला नंबर आहे 1 2 3 4 त्या ठिकाणी नंबर दिलेला आहे. त्यानंतर डेट आहे, कोणत्या डेटला दिलेला आहे ती डेट आहे रिसिप्टवरती. त्याच्यानंतर रिपेअर ऑफ इक्विपमेंट, कोणते इक्विपमेंट त्या ठिकाणी रिपेअर केलेले आहेत, किंवा त्यानंतर परचेसेस त्या ठिकाणी परचेसिंगची डेट आहे. त्यानंतर डिपार्टमेंट नेम आहे, अकाउंट नेम आहे, अकाउंट नेम चार्ज टू, त्यानंतर परचेसिंग डिपार्टमेंट्स ओनली, यूज ओनली त्या ठिकाणी दिलेलं आहे. परचेसिंग डिपार्टमेंट यूज ओनली. त्यानंतर चार्ज कोड आहे, त्याचा डेट निडेड आहे, कमोडिटी नंबर आहे त्या ठिकाणी. त्यानंतर अकाउंट नेम चार्ज टू त्या ठिकाणी आहे, सजेस्टेड व्हेंडर आहे, डिस्क्रिप्शन असेल, इक्विपमेंटचं स्पेसिफिकेशन असेल आणि त्याची पॅकेजिंग असेल. टर्म्स काय आहेत त्याच्यामध्ये, प्राईस पर युनिट, त्याचबरोबर परचेस ऑर्डर नंबरमध्ये नंबर ऑफ युनिट्स निडेड, किती नंबर्स त्या ठिकाणी गरजेचं आहे, निडेड आहे, किती युनिट्स त्या ठिकाणी त्याची क्वांटिटी किती असेल, त्याची टोटल प्राईस किती असेल, त्यानंतर क्वांटिटी ऑन हँड आणि यूज पर त्या ठिकाणी ऑन हँड किती क्वांटिटी आहे आणि यूज पर त्याची
क्वांटिटी किती आहे. त्याच्यानंतर रिक्वेस्टेड बाय, बिलो काय आहे फॉर्मॅटमध्ये रिक्वेस्टेड बाय आणि राईट साईडला आहे अप्रूव्ड बाय. परचेस्ड रिपेअर और रिक्वेस्ट फॉर्म आहे हा की रिसिप्ट आहे. त्या ठिकाणी आपण पाहिलं की डेट असेल, नंबर असेल, डिपार्टमेंट नेम असेल, चार्ज कोड असेल, डेट निडेड असेल, कमोडिटी नंबर असेल, अकाउंट नेम चार्ज टू सजेस्टेड व्हेंडर असेल, त्यानंतर त्याचं डिस्क्रिप्शन असेल, स्पेसिफिकेशन असेल, पॅकेजिंग असेल, टर्म्समध्ये प्राईस पर युनिट असतील, त्यानंतर परचेस ऑर्डर नंबरमध्ये नंबर ऑफ युनिट्स, नीड्स, टोटल प्राईस किती असेल त्याची क्वांटिटी ऑन हँड आणि पर यूज. त्यानंतर नेक्स्ट फॉर्म आहे परचेस रिक्वेस्ट परचेस ऑर्डर फॉर्म आहे. हा जो सेकंड फॉर्म आहे किंवा हा जो रिसिप्ट आहे त्या ठिकाणी परचेस ऑर्डर फॉर्म आहे. त्या ठिकाणी डिपार्टमेंट ऑफ फार्मसीचा त्या ठिकाणी नाव दिलेलं आहे, डिपार्टमेंट ऑफ फार्मसी XYZ हॉस्पिटल पुणे, आणि परचेसिंग रिक्वेस्टेशन त्याच्यामध्ये काय काय आहे तर व्हेंडर, त्या ठिकाणी व्हेंडर नंबर असेल, परचेस ऑर्डर नंबर असेल. त्यानंतर व्हेंडर कॉन्टॅक्ट, त्यानंतर काय आहे व्हेंडर कॉन्टॅक्ट. त्यानंतर डेट प्लेस असेल, ऑर्डरिंग फ्रिक्वेन्सी त्या ठिकाणी असेल, डेट प्रिपेअर त्याची डेट असेल प्रिपेअर केल्याची. त्याच्यानंतर नेक्स्ट ऑर्डरिंग डेट, नेक्स्ट ऑर्डर करण्याची डेट असेल, शिपिंग डेट असेल आणि कॉस्ट सेंटर नंबर त्या ठिकाणी. त्यानंतर प्रिपेड बाय असेल आणि ऑर्डर टेकन बाय, कोणी ऑर्डर ती घेतलेली आहे, कोणी टेकन केलेली आहे त्याचं नाव त्या ठिकाणी असेल. त्याच्यामध्ये नेक्स्ट वन असेल मग नंबर, सिरियल नंबर, त्याची क्वांटिटी किती असेल, त्याची युनिट्स, त्याचं डिस्क्रिप्शन, कॉस्ट ऑफ इच प्रत्येकाची कॉस्ट, एक्सटेन्शन आणि कॉन्ट्रॅक्ट प्राईस काय असेल ती असेल. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे प्राईजमध्येच द ड्रग्स ब्राउट फ्रॉम द सेम व्हेंडर कॅन बी ग्रुप ऑन अ सिंगल फॉर्म. दिस फॉर्म कंटेन्स डाटा रिगार्डिंग डिस्क्रिप्शन त्याच्या रिलेटेड, स्पेसिफिकेशन, देन पॅकेजिंग, देन प्राईस त्याच्यानंतर क्वांटिटी, needed inventory balance आणि anticipated monthly use. This form is also a source of information the accounting office regarding the cost center to be charged and the discount whether earned or not after the payment merchandise. आणि हा जो फॉर्म आहे इट इज ऑल्सो सोर्स, कशाचा सोर्स आहे रिलेटेड टू अकाउंटिंग ऑफिस और रिगार्डिंग द अकाउंटिंग ऑफिस कॉस्ट सेंटर टू बी चार्ज and the discount whether earned or not after the payment for merchandise. The original of this form is forwarded the administrative officer. आणि हा जो ओरिजिनल फॉर्म आहे तो कुठे फॉरवर्ड केला जातो, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर जो कोणी असेल त्या ठिकाणी फॉरवर्ड केला जातो. आफ्टर अप्रुव्हल इट इज फॉरवर्डेड टू परचेसिंग एजंट. आणि जो फॉर्म आहे फर्स्टली कुठे फॉरवर्ड केला जातो, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर जो असेल त्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरकडे तो फॉरवर्ड केला जातो. त्यानंतर नेक्स्ट प्रोसिजर काय आहे त्याची, तर ज्यावेळेस ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरकडून त्या फॉर्मसाठी, त्या पर्चेसिंगसाठी त्या ठिकाणी त्या पर्चेसिंग ऑर्डरवरती ॲप्रुव्हल मिळेल, त्या ॲप्रुव्हलनंतर तो फॉरवर्ड केला जातो पर्चेसिंग एजंटकडे. जो कोणी पर्चेसिंग एजंट असेल त्या ठिकाणी तो फॉर्म फॉरवर्ड केला जातो. अ कॉपी रिटेन बाय फार्मासिस्ट फॉर हिज रेकॉर्ड टू इंडिकेट दॅट गुड्स आर इन द प्रोसेस प्रोक्युरमेंट. आणि एक कॉपी रिटेन केली जाते बाय द फार्मासिस्ट फॉर हिज रेकॉर्ड टू इंडिकेट दॅट गुड्स आर इन द प्रोसेस प्रोक्युरमेंट. देन नेक्स्ट वन काय सांगितलं प्रोसिजरमध्ये, तर द पर्चेसिंग एजंट आफ्टर रिसिविंग परचेस रिक्वेस्ट, द पर्चेसिंग एजंट ज्यावेळेस रिसिविंग करतो परचेस रिक्वेस्ट, प्रिपेअर्स पर्चेसिंग एजंट जो आहे तो ज्यावेळेस त्या ठिकाणी रिसीव करतो परचेसेस रिक्वेस्ट, प्रिपेअर्स द परचेसेस ऑर्डर ॲज अबोव. आणि तो काय करतो त्या ठिकाणी परचेसेस ऑर्डर त्या ठिकाणी प्रिपेअर करतो.
पर्चेस ऑर्डर मस्ट बी प्रिपेअर्ड फ्रॉम द डाटा ऑफ परचेस, आणि तो त्या ठिकाणी जो डाटा असेल त्या डाटानुसार त्या ठिकाणी ते पर्चेसिंग ऑर्डर त्या ठिकाणी प्रिपेअर करतो, तसा डाटा तयार करतो. रिक्वेस्ट फॉर्म अँड इट कुड कन्सिस्ट ऑफ 2 or more स्नॅप आउट पेजेस, आणि रिक्वेस्ट फॉर्म आणि जर काही कसा कन्सिस्ट असतो तर 2 किंवा मोर स्नॅप आउट पेजेसमध्ये त्या ठिकाणी तयार केला असतं. हाऊएव्हर मल्टी कॉपी स्नॅप आउट फॉर्म इज सुटेबल ॲज इट प्रोव्हाइड्स फॉर, आणि मल्टी कॉपीज त्या ठिकाणी जर प्रोव्हाइड केले किंवा त्याच प्रिपेअर केले तर त्या प्रोव्हाइड्स केले जातं. कॉपी फॉर वन कोणाला प्रोव्हाइड केली जाते तर त्या ठिकाणी सप्लायर असेल, त्याच्यानंतर एक त्या ठिकाणी अकाउंट डिपार्टमेंट असेल, त्याच्यानंतर असेल पर्चेसिंग नंबर फाईल असेल, त्या ठिकाणी डिपार्टमेंट फ्रॉम विच परचेस रिक्विजिशन टू रिसिविंग रिपोर्ट्स अँड हिस्ट्री फॉर ऑफ द परचेस अँड हिस्ट्री ऑफ द परचेस. त्या ठिकाणी जो सप्लायर असेल, द सप्लायर कॉपी इज आयदर मेल और हँड डिलिव्हर, आणि सप्लायर कॉपी जी आहे, जी सप्लायर कॉपी आहे ती आयदर कशी डिलिव्हर केली जाते, मेलने किंवा हँड डिलिव्हर केली जाते हिज रिप्रेझेंटेटिव्ह, त्याच्या रिप्रेझेंटेटिव्हनुसार हँड किंवा मेलने ती डिलिव्हर केली जाते. द अकाउंट पेएबल कॉपी, जे अकाउंट डिपार्टमेंटला कॉपी देणार आहोत आपण, ती अकाउंट पेएबल कॉपी इज फॉरवर्डेड टू द अकाउंटिंग ऑफिस where it is held until the invoice is received from the supplier and the completed receive report from the initiating department. Then only the invoice is proceed for the payment. त्याच्यानंतर थर्ड कॉपी जी असते, the third copy is written by the purchasing agent for his number file, आणि ही जी थर्ड कॉपी असते ती त्या ठिकाणी रिटेन केलेली असते, बाय द पर्चेसिंग एजंट फॉर हिज फाईल. द फोर्थ कॉपी, जी फोर्थ कॉपी आहे, इज रिटर्न टू द इनिशिएटिंग डिपार्टमेंट, आणि ही फोर्थ कॉपी रिटर्निंग केली जाते किंवा रिटर्न केली जाते जे इनिशिएटिंग डिपार्टमेंट आहे त्यासाठी. दिस कॉपी शुड बी मॅच विथ द परचेस रिक्वेस्ट फॉर्म टू चेक फॉर ॲक्युरेसी, आणि ती कशासाठी यूज केली जाते, मेनली जर परचेस रिक्वेस्ट जी असेल फॉर्म त्याची ॲक्युरेसी चेक करण्यासाठी, त्याची बरोबर आलं की नाही त्या ठिकाणी चेक करण्यासाठी ती कॉपी यूज केली जाते. देन फिफ्थ अँड सिक्स्थ कॉपी सर्व ॲज रिसिविंग द रिपोर्ट अँड आर सेंड टू द रिसिविंग द डिपार्टमेंट. इफ द एंटायर ऑर्डर इज रिसिव्ड देन फिफ्थ कॉपी इज कम्प्लिटेड अँड फॉरवर्डेड टू द अकाउंटिंग ऑफिस, आणि त्या ठिकाणी जर ऑर्डर रिसिव्ह झालेली असेल पूर्ण ऑर्डर तर ती फिफ्थ कॉपी आहे ती काय केली जाते, फॉरवर्ड केली जाते अकाउंटिंग ऑफिसकडे. इफ ऑर्डर इज रिसिव्ह पार्शियल बी बॅक ऑर्डर 6 कॉपी इज यूज, आणि ऑर्डर जर ऑर्डर पार्शियली रिसिव्ह झालेली असेल तर ती त्या ठिकाणी 6 कॉपी त्या ठिकाणी यूज केली जाते आणि फिफ्थ कॉपी बॅक ऑर्डर केली जाते. त्यानंतर नेक्स्ट वन पाहिलं होतं 7 कॉपी, हिज हिस्ट्री कॉपी. 7 copy is the history copy and is written by the purchasing agent for use asserting the rates, आणि पर्चेसिंग एजंट कशासाठी यूज करत होतं, त्याच्या ॲसर्टिंग रेट्स त्या ठिकाणी यूज केले जाते. त्यानंतर नेक्स्ट वन आहे आफ्टर रिसिविंग द मर्चंडाईज द फार्मासिस्ट मस्ट रेकॉर्ड इन द परचेस रेकॉर्ड्स ट्रान्झॅक्शन फॉर एव्हरी आयटम परचेस. देन दिस purchase record act as a source of information for the determining rate of use. त्यानंतर ड्रगची कॉस्ट ऑफ ड्रग्स, देन इट इज सोर्स, त्याचा सोर्स अँड सच अदर डिटेल्स. सच परचेसेस रेकॉर्ड मे बी मेंटेन बाय द पर्चेसिंग एजंट अँड मेड अवेलेबल टू द फार्मासिस्ट व्हेन निडेड. देन समटाइम्स फ्यू ड्रग्स विच आर आउट ऑफ स्टॉक, समटाइम काय असतं काही ड्रग आउट ऑफ स्टॉक असतात, मे बी ऑर्डर फ्रॉम the pharmacy. This may happen when pharmacy department handle surgical and laboratory supplies as well as drugs. In such situation the pharmacist should prepare an out of stock. Pharmacist काय करतो त्यावेळेस जर काही ड्रग आउट ऑफ स्टॉक असतील ऑर्डरमधील तर त्या ठिकाणी फार्मासिस्ट काय प्रिपेअर करतो, सच ड्रग आउट ऑफ स्टॉक फ्रॉम
duplicate and one copy should be sent to the ward or laboratory. आणि त्याच्यातली एक कॉपी कुठे सेंड केली जाते फार्मासिस्टकडून, तर वॉर्ड किंवा लॅबोरेटरीमध्ये, आणि अदर कॉपी शुड बी रिटेन इन फार्मसी. आणि जी राहिलेली कॉपी असेल 2 कॉपीपैकी एक जी कॉपी रिटेन केलेली असेल ती कॉपी त्या ठिकाणी मेंटेन केली जाते किंवा रिटेन केली जाते. त्यानंतर त्याचा फॉर्मॅट दाखवलेला आहे. फॉर्मॅटमध्ये काय आहे, XYZ हॉस्पिटल पुणे फार्मसी, त्याची डेट, त्याचं डिपार्टमेंट आणि नेम ऑन ओरिजिनल रिक्वायरमेंट त्या ठिकाणी. आणि वी आर टेम्पररीली आउट ऑफ स्टॉक द फॉलोइंग फॉर द फॉलोइंग. त्याच्यामध्ये मग क्वांटिटी असेल, त्या प्रोडक्टचं नाव असेल, आयटमचं नाव असेल, चार्ज असेल, नॉट चार्ज असेल. व्हेन दिस आयटम आर अवेलेबल यू ऑर्डर विल बी कम्प्लिटेड, प्लीज डू नॉट रिऑर्डर. आणि त्यांनी काय सांगितलं की जो फॉर्मॅट आहे XYZ हॉस्पिटल पुणे फार्मसी, म्हणजे हा आउट ऑफ स्टॉकचा फॉर्म आहे. त्याच्यामध्ये डेट असते, डिपार्टमेंट असतं, कोणत्या डिपार्टमेंटचं असेल, त्यानंतर नेम ऑन ओरिजिनल रिक्वायरमेंट, आणि त्यामध्ये लिहिलेलं असतं की हा जो तुम्ही प्रोडक्ट ऑर्डर केलेला आहे तो टेम्पररीली त्या ठिकाणी आउट ऑफ स्टॉक असेल, त्याची क्वांटिटी वगैरे काय असतील ते. आणि त्यामध्ये आणखी असंही मेन्शन केलेलं असतं की ज्यावेळेस जेव्हा हा प्रोडक्ट हा आयटम त्या ठिकाणी अवेलेबल होईल त्यावेळेस तुमची ऑर्डर कंप्लीट केली जाईल, प्लीज परत रिऑर्डर करू नका. हा अशा प्रकारे त्या ठिकाणी फॉर्म फार्मासिस्ट प्रिपेअर करतो. त्यानंतर दिस फॉर्म फॉर आउट ऑफ स्टॉक सर्व्स 2 पर्पज. त्या ठिकाणी 2 पर्पज आहे त्याचे. स्पीडी डिलिव्हरी ऑफ मर्चंडाईज टू द वॉर्ड ऑर लॅबोरेटरी, हे त्याचा फर्स्ट पर्चेस आहे. आणि सेकंड वन आहे प्रिव्हेंट रिऑर्डरिंग फ्रॉम वॉर्ड्स अँड लॅबोरेटरी. आणि रिऑर्डरिंगची त्या ठिकाणी प्रिव्हेन्शन करण्यासाठी त्या ठिकाणी यूज केलं जातं. थँक्यू फ्रेंड्स, थँक्यू अगेन. Remaining parts of store purchases and inventory control will be studied in next lecture. Thank you.